नमस्कार सर्वांना, मी पूनम अर्जुन सूर्यवंशी आणि वेलकम टू अवर चॅनल पूनम समथिंग न्यू। आज आपण पावसाळा स्पेशल मस्त अशी भरलेली खेकडी किंवा चिंबोऱ्या म्हणतात काही, तर ती बनवणार आहोत। तर फार छान लागतात आणि पावसाळ्यात नक्की खावं, म्हणजे सर्दी वगैरेसाठी खूप छान असतं। नक्की ट्राय करा, भरलेली खेकडी खूप जास्त छान लागतात। जर कधी खाल्ली नसतील तर ट्राय करा। चला बनवूया। तर ही पहा, मी अशा प्रकारे चिंबोऱ्या खेकडे घेतलेले आहेत। तर महाराष्ट्रामध्ये ना काळ्या कलरचे भेटतात, तर ते खूप जास्त टेस्टी लागतात। मी आता आउट ऑफ महाराष्ट्र आहे आणि मला जे अवेलेबल होती ते मी घेतलेली आहे। तिथे आपण घेतलेले आहेत 7-8 खेकडी। तर मसाला करून घेऊया सर्वप्रथम। तर मसाल्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 चमचा तेल आणि त्यातच मी एक मोठा कांदा बारीक चिरून असा उभा चिरून घेतलेला आहे। तर त्याला आपण परतून घ्यायचं आहे। हे पहा, असा कलर आला की आपण त्याच्यात सुकं खोबरं आहे जे मी ग्रेट केलेलं आहे, खिसलेलं आहे, ते टाकलेलं आहे। 1 मिनिट आपण लगेचच हलवायचा। लक्षात ठेवा, खोबरं जे आहे ते लगेच करपतं, त्यामुळे लो फ्लेमवर छान असं परतायचं आणि गॅस लगेचच ऑफ करून द्यायचा। हे पहा, लगेचच त्याचा कलर जो आहे तो डार्क होतो। तर असा भाजला गेला खोबरा की गॅस ऑफ करायचा आणि त्यात आपल्याला जे बाकीचे गोष्टी आहेत त्या टाकून घ्यायच्या। म्हणजेच काय, तर लसूण टाकायचा अर्धा पाकळे आणि 1 इंच अद्रक। मिक्सरच्या भांड्यामध्ये जसं हे थंड झालं की मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि त्याचबरोबर आपण खूप अशी मस्त मुठभर कोथिंबीर घेणार आहोत, ती टाकायची आणि मस्त असा मसाला करून घ्यायचा। बरं, मसाला करताना जर तो जाडसर होत असेल तर थोडं पाणी टाकलं तरी काही हरकत नाही। हा पहा, अशा प्रकारे आपण मसाला करून घ्यायचा। आता सर्वात महत्त्वाची स्टेप आहे ती म्हणजे खेकडी साफ करणं। जर तुम्हाला ते येत नसेल तर एवढं अवघड काही नाही, फार सोपं असतं। हे पहा, हे सगळ्यात पहिल्यांदा ना हे समोरचे जो 2 फांगे असतात ना ते काढून घ्यायचे असतात आणि त्याच्यानंतर हे असे सगळ्या फांग्या ते काढून घ्यायच्या। त्याच्यानंतर हे असं अलगद, हे पहा खूप इझी आहे। जिथून आपण फांगा काढला तिथेच असं बोट ठेवून प्रेस करून थोडा जोर लावला की हे असं ओपन होतं। तर हा आपला पेंदा साईडला झालेला आहे। आता आपण काय करायचं, हा जो येलो पार्ट दिसतोय तर तो काढून घ्यायचा आहे। कोणी कोणी मेंदू म्हणतं, कोणी कोणी अंडी म्हणतं, तर हा सुद्धा यूज होतो, पण अगदी अलगद काढायचा। म्हणजे फक्त येल्लो किंवा हा जो दिसतोय तुम्हाला हलकासा येल्लो पार्ट तो तेवढाच घ्यायचा। त्याची जी बाकीची घाण असते ती नाही घ्यायची, नाही तर ते मग कडू लागतं। तर हे असं व्यवस्थित साफ करायचं। तुम्हाला यूज करायचं असेल तर करा, जर फर्स्ट टाइम यूज करताय तर नाही केलं तरी चालेल। तर हे पहा, आणि हा जे वरचं कवर आहे खेकड्याच्या वरचं ते नाही फेकायचं, त्याला आपलं यूज होणार आहे, कारण आपण खेकडी भरणार आहोत। तर हे पहा, खेकडी आपण अशा प्रकारे साफ करून घेतलेली आहे। ह्याचं 99% सगळंच यूज होतं खेकड्यातलं, काही फेकण्यावाईज जात नाही। तर हे पहा, हे आपल्याला अशा प्रकारे भरायचं आहे। तर झालं, अशा प्रकारे आपण सगळी खेकडी जी आहे ती साफ करून घेऊया। आणि ह्या ज्या नांग्या आहेत ह्याचा पण आपल्याला यूज होणार आहे आणि हे वरचं कवर पण फेकायचं नाही आणि ती अंडी। तर चला आता नेक्स्ट स्टेप करूया। हे ज्या सगळ्या फांग्या होत्या त्यातल्या ज्या मोठ्या असतात ना स्टार्टिंगच्या 2, तर ते नांगे आपण ठेवून द्यायचे, हे रश्श्यात टाकायचे। फोडून खायला फार छान लागतात आणि जमतातही। बाकीचे जे छोटे छोटे असतात त्यांना म्हणजे खायला जमत नाही ना, मग आपण काय करायचं, ह्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आणि जे थोडेसे जाडसर मोठे वाटत असतील तर त्यांना असे 2 पार्टमध्ये तोडून घ्यायचे, म्हणजे मिक्सरच्या ब्लेडला काही म्हणजे खराब नाही होणार, त्यासाठी आपण थोडी काळजी घ्यायची। तशा प्रकारे जे जाडसर मोठे दिसत आहेत ते तोडून घ्यायचे, बाकीचे जे छोटे असतात ते नाही तोडले तरी चालतात। तर घेऊया आता मिक्सरचं भांडं, त्याच्यामध्ये हे सगळे फांगे जे आहेत आपले ते टाकून घेऊया आणि बारीक करून घेऊया। तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजेच तुम्हाला नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहील। तर हे पहा, असं बारीक झाल्यानंतर हे जाडसर होतं। तर आपण काय करायचं, त्याच्यामध्ये 1 ग्लासभर असं पाणी टाकायचं आणि पुन्हा मिक्सर फिरून घ्यायचा। तर हे अशा प्रकारे पातळ होतं। आता हे अशा प्रकारे पातळ झाल्यानंतर आपण याला गाळून घ्यायचं आहे, कारण जे पार्ट्स असतात दरदरीत असतात, तर त्याच्यामुळे आपण यांना गाळून घ्यायचं। आणि गाळताना जर तुम्हाला असं वाटलं की हे म्हणजे थोडं जास्तच जाडसर आहे तर तुम्ही अजून एकदा मिक्सरला फिरवू शकता आणि थोडं अजून पाणी टाकून हे छान प्रकारे असं गाळून घेऊ शकता। तर व्यवस्थित गाळून घ्यायचं हे आपल्याला। तर हे पहा, असं पाणी टाकून गाळून घेतलेलं आहे। तर ह्या प्रकारे आपलं झालेलं आहे। आता आपण नेक्स्ट स्टेप करूया, ती म्हणजे आपल्याला खेकडी भरायची। तर भरण्यासाठी जो आपल्याला मसाला लागणार आहे
तो करून घेऊया. तर त्यासाठी बघा मी इथे टाकलेलं आहे 1 वाटी डाळीचं पीठ, म्हणजेच आपलं बेसन पीठ टाकलेलं. अर्धा वाटी टाकलेलं आहे मी इथे ज्वारीचं पीठ. तुम्ही ज्वारीच्या ऐवजी तांदळाचंही टाकू शकता. त्यानंतर मी बेसिक मसाले म्हणजेच हळद, रेड चिली पावडर, आणि त्यानंतर तो डार्क रेड आहे तो आमचा घाटी मसाला आहे, सातारा घाटी मसाला, लसूण कांद्याचा मसाला आहे तो टाकलेला आहे अर्धा चमचा. त्याच्यानंतर धने जिरे पूड, टेस्ट अकॉर्डिंग मीठ टाकलेलं आहे, आणि 1 चमचा जो खोबऱ्या लसणाचा मसाला केला होता तो 1 मोठा चमचा याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे. त्याच्यानंतर 1 चम्मच टाकायचं आहे तेल, आपलं कच्चं रिफाईंड जे तेल असतं ते तेल टाकायचं आहे 1 चमचा. पहिलं तर सुकंच मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित, कारण आपल्याला जे हे पीठ बनवायचं आहे ते घट्टसर बनवायचं आहे, त्यामुळे थोडं थोडं पाणी करून हे अशा प्रकारे हे पहा पीठ आपण करून घेतलेलं आहे. आता आपण खेकडी भरूयात. खेकडी भरण्यासाठी हा जो बॅकचा पार्ट असतो त्याच्यामध्ये आपल्याला हे पीठ भरून घ्यायचं आहे. तर हे पहा, तुम्ही बघू शकता याच्यावरनं कळतं तुम्हाला की पीठ किती घट्ट आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त लूजही नाही. त्यानंतर हे असं व्यवस्थित भरून घ्यायचं, आतमध्ये सगळे कॉर्नर्स भरून घ्यायचे व्यवस्थित, आणि ते भरल्यानंतर आपला जो हा पेंदा आहे तो त्याच्यावर जसा होता तसा ठेवून द्यायचा. हा पहा असा छान असं प्रेस करायचं, व्यवस्थित सगळ्या बाजू भरून घ्यायच्या. झालं, रेडी झालं बघा, पडतही नाही, व्यवस्थित झालेलं आहे. तर आता आपल्याला सगळी खेकडी मी भरून घेते. भरल्यानंतर ह्याला आपल्याला स्टीम करायचं आहे. तुम्ही डायरेक्टली पण रश्श्यामध्ये सोडू शकता, पण त्याच्याने काय होतं ना, बहुतेकदा ते सुटतं, पीठ ही बाहेर पडतं, ते व्यवस्थित होत नाही. त्यामुळे ही माझी मम्मी लहानपणापासून अशी बनवते, त्यामुळे मीही अशीच बनवते. त्याला आपण आता स्टीम करून घ्यायचं आहे. पहा, गरम पाणी आहे, त्याच्यावर ही चाळण ठेवायची, झाकण ठेवायचं आणि हे स्टीम करून घ्यायचं. जास्त नाही, 7 ते 8 मिनटं जरी स्टीम केलं तरी खूप आहे. तर त्याच्यानंतर हे पहा, स्टीम केल्यानंतर खेकड्यांचा मस्त कलरच चेंज झालेला आहे. छान अशी खेकडी आपली रेडी झालेली आहे. तर कशी झालेली आहे म्हणजे कशी समजणार कसं ते हे पहा, याचा कलर चेंज होतो पहिला तर, आणि दुसरं तर हे आतलं पीठ जे आहे ते शिजलेलं दिसून येतं. चला आता लास्ट फोडणी द्यायची आणि महत्त्वाची स्टेप. मस्त अशी लंगडी ठेवलेली आहे, कारण की थोडं नाही का ते एक माहोल निर्माण व्हायला मी असा टोप घेतलेला आहे. मस्त याला लंगडी म्हणतात आमच्याकडे तरी. तर मोठा एक चमचा मी तेल घेतलेला आहे, आणि त्यानंतर मी ह्याच्यात टाकलेत काही खडे मसाले, म्हणजेच वेलची, हिरवी मिरची, वेलची, मोठी वेलची, आणि दालचिनी टाकलेली आहे 4-5, जिरे टाकलेले आहे, तेजपत्ता टाकलेला आहे, आणि हा जो आपला खोबऱ्या लसणाचा मसाला होता आपण जे केलं होतं तो मसाला मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. छान ह्याला 1 मिनटं परतून घ्यायचं, कारण हे ऑलरेडी आपण कांदा आणि खोबरं छान भाजून घेतलेलं होतं, त्यामुळे जास्त वेळ नाही लागत, पण 1 मिनटं छान भाजून घ्यायचा. थोडं थोडं तेल सुटायला लागलं तोपर्यंत आपण याला भाजायचं. तर हे पहा, तेल सुटायला लागले. आता आपण बेसिक मसाले टाकून घेऊया. अर्धा चमचा हळद, 1 चमचा हा आमचा घाटी मसाला सातारी, त्यानंतर हा रेड चिली पावडर थोडंसं टाकलेलं आहे, त्यानंतर धने पूड, त्यानंतर अर्धा चमचा जिरे पूड, अर्धा चमचा गरम मसाला, आणि छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. 1 ते 2 मिनटं छान याला परतायचं आहे, जोपर्यंत याला तेल सुटत नाही. ठीक आहे. तर मसाले आपण आधीही भरताना टाकलेत, त्यामुळे लक्षात ठेवायचं तेच, आणि तुम्हाला किती क्वांटिटी हवी आहे त्यानुसार तुम्ही मसाले टाका. तुम्हाला किती कमी जास्त तिखट हवं आहे. छान असा मसाला परतला आहे बघा. आता आपण हे जे पाणी गाळून घेतलं होतं ते ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. छान असं मिक्स करून घ्यायचं. बरं, आता ह्याच्यात तुम्हाला जेवढी क्वांटिटी हवी आहे तेवढी तुम्ही कमी जास्त ह्याच्यात पाण्याची कमी करू शकता. तर मी याच्यामध्ये 1 ग्लास आणि पुन्हा अर्धा ग्लास असं 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे, कारण आमच्यात हे प्यायला आवडतं. तर तुम्हाला जसं हवं आहे, किती क्वांटिटी हवी आहे त्यानुसार बनवा. हा रस्सा प्यायला फार छान लागतो, आणि मी सांगितल्याप्रमाणे सर्दी वगैरेसाठी छान असतो. तर ह्याच्यात जे आपण पुढचे नांगे काढून ठेवले होते ते टाकलेले आहेत मी ह्याच्यात, आणि छान असं हलवून घ्यायचं. लो फ्लेमच ठेवायचा, आणि हे जे भरलेली खेकडी आहेत ती याच्यामध्ये अलगद सोडायची. तर मी अशी 2 खेकडी काढून ठेवली होती, कारण मुलांना कधी कधी रश्श्यातला आवडत नाही, किंवा आपल्यालाही अशी फक्त स्टीम केलेली खेकडीसुद्धा खायला फार छान लागतात. ट्राय करा. तर हे पहा, अशा प्रकारे मी खेकडी सोडून घेतलेली आहेत रश्श्यात, आणि आपण लो फ्लेमवर ह्याला सतत हलवत राहायचं आहे.
आणि आता आपण लास्टला टाकायचं मीठ. मी नेहमी लास्टला टाकते, का तर क्वांटिटी बघायची किती पाणी हवं आहे आपल्याला किती, आणि त्यानुसार मीठ टाकायचं म्हणजे व्यवस्थित पडतं. तर अर्धा चमचा मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे. तर छान असं मिक्स करायचं. आणि सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे मी तुम्हाला सांगते, जो मेंदू आपण ठेवला होता येलो कलरचा पाट तोही तुम्हाला यूज करायचा, तर ह्याच्यामध्ये तुम्ही सोडू शकता. आणखीन सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे पहा, हे अशी हलगत उकळी येते अशी, तेव्हाच आपण हलवून घ्यायचं, कारण हे रस्सा जो आहे ना तो फुटतो का, तर हे पायांचं जे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं ना, तर त्याच्यामुळे रस्सा फुटू शकतो. पण त्याला सतत हलवत राहायचं. छान उकळी 8 ते 10 मिनटं ठेवायचं गॅसवर, आणि छान असा बघा झणझणीत रस्सा तयार होतो. एकदम टेस्टी लागतो, एकदम टेस्टी. नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.